Students, you have seen practice set 5.1. Now we will see you have also learned the properties of parallelogram. Now we will see how to prove the given quadrilateral is a parallelogram. What are the conditions and which tests are used to prove the given quadrilateral is a parallelogram. First of all, in a parallelogram, opposite pairs are parallel. So पॅरलल लाईन्सच्या टेस्ट कोणत्या कोणत्या आहेत तर त्या तुम्ही सेकंड चॅप्टरमध्ये स्टडी केलेल्या आहेत. तर व्हॉट आर द टेस्ट टू प्रूव्ह दॅट द गिवन टू लाईन्स आर पॅरलल. मग त्याच्यामध्ये पहिली आहे, इफ द ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट्स द टू लाईन्स इन अ पेअर. दोन लाईन्सला ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट होत असेल अँड अ पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स इज कॉन्ग्रुअंट देन दोज लाईन्स आर पॅरलल. म्हणजे आपण त्यांना म्हणतो बाय करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट द लाईन्स आर पॅरलल. तसंच सेकंड टेस्ट कोणती आहे, दोन लाईन्स आणि त्याला ट्रान्सव्हर्सलनं इंटरसेक्ट केलं तर तयार होणारे अल्टरनेट अँगल्स जर कॉन्ग्रुअंट असतील तर दोज टू लाईन्स आर पॅरलल. अँड द थर्ड कंडिशन इज that if the interior angles are supplementary, interior angles formed by a transversal of any two lines, then the two lines are parallel. इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी म्हणजेच त्यांची ॲडिशन 180 असेल इंटिरियर अँगल्सची, तर त्या दोन लाईन्स काय असणार आहेत, पॅरलल. हे तीन टेस्ट ह्या पॅरलल लाईन्ससाठी आहेत. पॅरलल लाईन्सच्या कंडिशन्स आहेत ह्या. इफ द करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म्ड बाय द ट्रान्सव्हर्सल बाय इंटरसेक्टिंग द टू लाईन्स देन द टू लाईन्स आर पॅरलल. इफ द करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुअंट. त्याच्यानंतर कोणती आहे, इफ द अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुअंट विच आर फॉर्म्ड बाय द ट्रान्सव्हर्सल of any two lines, a transversal intersecting any two lines, then the two lines are parallel. And if the interior angles formed by the transversal by intersecting the two lines are supplementary, then the two lines are parallel. मग ह्या पॅरलल लाईन्सच्या प्रॉपर्टीज ज्या तुम्हाला दिलेला क्वाड्रिलॅटरल पॅरलेलोग्रॅम आहे हे प्रूव्ह करण्यासाठी यांचा यूज केला जाणार आहे. मग इंटिरियर अँगल्स सप्लिमेंटरी असतील, करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुअंट असतील किंवा अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुअंट असतील तर आपल्याला काय म्हणता येणार आहेत, अपोजिट लाईन्स आर किंवा अपोजिट साईड्स आर पॅरलल. आणि पॅरलेलोग्रॅमच्या प्रॉपर्टीजमध्ये आपण डिफरंट प्रॉपर्टीज शिकलेलो आहोत की अपोजिट पेअर काय असतात, अपोजिट पेअर्स ऑफ साईड्स ऑफ पॅरलेलोग्रॅम आर पॅरलल, दे आर ऑल्सो कॉन्ग्रुअंट. हे बघितलं आहे. डायगोनल्स बायसेक्ट ईच अदर. पॅरलेलोग्रॅममध्ये डायगोनल्स काय करणार आहेत, बायसेक्ट ईच अदर. मग ह्या डिफरंट टेस्ट आहेत आणि हे डिफरंट स्टेटमेंट्स जे आता तुम्हाला प्रूव्ह करायचे आहेत. आता पहिलं थेरम काय आहे, इफ पेअर्स ऑफ अपोजिट साईड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुअंट देन द क्वाड्रिलॅटरल इज पॅरलेलोग्रॅम. आता तुम्हाला काय प्रूव्ह करायचं आहे, दिलेल्या क्वाड्रिलॅटरलमध्ये जर अपोजिट पेअर्स कॉन्ग्रुअंट असतील तर तो क्वाड्रिलॅटरल काय असणार आहे, पॅरलेलोग्रॅम आहे, हे प्रूव्ह करायचं आहे. मग गिव्हन काय आहे, इफ इन क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस, हा क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस याच्यामध्ये पी एस इज कॉन्ग्रुअंट टू क्यू आर अँड पी क्यू इज कॉन्ग्रुअंट टू एस आर, हे दिलं आहे तुम्हाला. आणि तुम्हाला प्रूव्ह काय करायचं आहे, दिस क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस इज पॅरलेलोग्रॅम. आता त्याच्यासाठी कन्स्ट्रक्शन करायचं आहे. नंतरची स्टेप तुम्ही कन्स्ट्रक्शनची लिहिणार आहे आणि काय कन्स्ट्रक्ट करायचं आहे, तर डायगोनल पी आर, कोणताही एक डायगोनल ड्रॉ करायचा. इथं पी आर हा डायगोनल कन्स्ट्रक्ट केलेला आहे अँड ड्यू टू दिस डायगोनल टू ट्रायंगल्स आर फॉर्म्ड. मग प्रूफमध्ये पहिल्यांदा तयार झालेले दोन ट्रायंगल्स कन्सिडर केलेले आहेत, ट्रायंगल एस पी आर अँड द सेकंड ट्रायंगल इज क्यू आर पी. दोन ट्रायंगल्स कन्सिडर केलेत आणि त्या दोन ट्रायंगल्समध्ये बघा, एस आर इज कॉन्ग्रुअंट टू एस आर किंवा एस पी इज कॉन्ग्रुअंट टू पी एस इज कॉन्ग्रुअंट टू क्यू आर गिव्हन. त्याच्यानंतर एस आर इज कॉन्ग्रुअंट टू एस क्यू, हे सुद्धा दिलेलं आहे. आणि थर्ड एलिमेंट किंवा थर्ड पॉईंट कशाचा असणार आहे, पी आर, सेगमेंट पी आर किंवा साईड पी आर इज कॉन्ग्रुअंट टू साईड पी आर अँड दॅट इज कॉमन साईड. देअरफॉर दिस टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुअंट बाय एस 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 टेस्ट. आता दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुअंट झाल्यानंतर आपल्याला करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुअंट दाखवता येतात. मग इथं कोणते घेतलेले आहेत, पहिला अँगल एस पी आर इज कॉन्ग्रुअंट टू अँगल क्यू आर पी. these two triangles are congruent, they are corresponding angles of congruent triangles. आणि अनादर पेअर कोणती दाखवलेली आहे, तर अँगल एस आर किंवा पी आर एस
PRS is congruent to angle RPS. Sorry, RPQ. These angles. Angle PRS is congruent to angle RPQ. हे दोन अँगल्स काय आहेत इथे कॉन्ग्रुएंट आहेत. आता हे जे अँगल्स आहेत हे कसले अँगल्स, ह्यांना काय रिझन लिहिणार तुम्ही कॉन्ग्रुएंटला? करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. आता अँगल SPR अँड अँगल QRP, SPR अँड QRP हे अल्टरनेट अँगल्स आहेत फॉर्म्ड बाय ट्रान्सव्हर्सल PR ऑफ सेगमेंट PS अँड सेगमेंट QR. आता हे अल्टरनेट अँगल्स जे आहेत कोणते आहेत तर अँगल SPR अँड अँगल QRP हे दोन अँगल्स अल्टरनेट अँगल्स आहेत फॉर्म्ड बाय ट्रान्सव्हर्सल PR ऑफ लाईन. आता हे ट्रान्सव्हर्सल कोणाला इंटरसेक्ट होते इथे तर PS आणखीन QR. अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट म्हणून काय म्हणता येणार आहे PS इज पॅरलल टू QR. PS इज पॅरलल टू QR. आता दुसरी तुम्ही जो अँगल इथं दाखवलेत कॉन्ग्रुएंट ती पेअर बघा. अँगल PRS कोणता दाखवला आहे PRS आणि दुसरा काय आहे RPQ. हे दोन अँगल्स अँगल PRS अँड अँगल RPQ. These two angles are congruent and they are alternate angles formed by transversal PR by intersecting sides SR अँड PQ. कुणाला इंटरसेक्ट केलेलं आहे SR अँड PQ. ही ट्रान्सव्हर्सल आणि तयार झालेले अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट. देअरफॉर SR इज पॅरलल टू PQ. म्हणून काय म्हणता येणार आहे SR इज पॅरलल टू PQ. मग क्वाड्रिलॅटरलमध्ये अपोजिट पेअर्स हे काय झालेले आहेत पॅरलल आहेत. अपोजिट पेअर्स आर पॅरलल. देअरफॉर काय म्हणता येणार आहेत अपोजिट साइड्स आर पॅरलल. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल इज पॅरलेलोग्रॅम. हे प्रूव्ह करायचं आहे तुम्हाला. आता हा थेरम तुम्हाला तुमच्या वहीमध्ये कंप्लीट करायचा आहे. ह्याच्यानंतर अजूनही आपण पुढचे पण थेरम बघणार आहोत. पण हा थेरम जो आहे तो तुम्हाला काय करायचा आहे प्रूव्ह करायचा आहे. आता थेरम प्रूव्ह करत असताना पहिला स्टेटमेंट काय आहे त्याचं स्टेटमेंट जे आहे बघा हाऊ टू कम्प्लीट इट. इथं तुम्हाला मी एक क्वेश्चन दिला आहे कम्प्लीट द फॉलोइंग थिअरम आणि तो थिअरममध्ये स्टेटमेंट काय आहे थिअरम आहे इफ पेअर्स ऑफ ऑपोजिट साइड्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट देन द क्वाड्रिलॅटरल इज पॅरलेलोग्रॅम. हा थिअरम आहे आणि तो तुम्हाला कसा आहे ॲक्टिव्हिटी बेस्ड आहे. फिल इन द ब्लँक्स गॅप्स फिल करून तो थिअरम कंप्लीट करायचा आहे. कसा लिहायचा आहे हे ह्याच्यानंतर हा लिहिल्यावरती लक्षात येईल तुम्हाला. आता त्याच्यामध्ये पहिल्यांदा तुमची डायग्रॅम असणार आहे. त्याच्यानंतर गिव्हन डायग्रॅम ड्रॉ करताना पेन्सिलचा यूज करा. डायग्रॅम ड्रॉ करा. गिव्हनमध्ये काय आहे इन क्वाड्रिलॅटरल PQRS तुम्हाला काय दिलेलं आहे डायग्रॅम ऑब्झर्व केलं तर PS इज कॉन्ग्रुएंट टू QR अँड PQ इज कॉन्ग्रुएंट टू SR. मग तुम्हाला फिल करा. त्याच्यानंतर प्रूव्ह काय करायचं आहे क्वाड्रिलॅटरल PQRS इज पॅरलेलोग्रॅम. त्याच्यासाठी तुम्ही कन्स्ट्रक्शन काय करणार तर ड्रॉ PR हे कन्स्ट्रक्शन लिहायचं आहे. आणि प्रूफमध्ये पहिले दोन ट्रायंगल्स जे तयार झालेले आहेत ट्रायंगल PQR अँड ट्रायंगल PSR PQR अँड ट्रायंगल PSR. आता मी इथं नेम्स लिहिताना त्यांचा 1-to-1 करस्पॉन्डन्स बिटवीन द व्हर्टायसेस हा करेक्ट आहे असं नाही. पण ज्या वेळेला तुम्ही दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट लिहिणार त्यावेळेस 1-to-1 करस्पॉन्डन्स हा करेक्ट असला पाहिजे. मग ह्याच्यामध्ये PQ कुणाला कॉन्ग्रुएंट आहे PQ इज कॉन्ग्रुएंट टू SR किंवा RS. त्याच्यानंतर QR इज कॉन्ग्रुएंट टू SP. QR इज कॉन्ग्रुएंट टू SP किंवा PS लिहा. आणि त्याच्यानंतर काय येणार आहे PR इज कॉन्ग्रुएंट टू PR. PR इज कॉन्ग्रुएंट टू PR हे काय आहेत कॉमन साईड. आता इथं रिझन काय लिहिणार PQ इज कॉन्ग्रुएंट टू PQ कुणाला कॉन्ग्रुएंट आहे PQ इज कॉन्ग्रुएंट टू SR म्हणजे इथं तुम्ही काय लिहिणार गिवन. मग आता हे अँगल्स आता इथं तुम्हाला त्याच्यानंतर टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट बाय ट्रायंगल PQR कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. आता Pला कोणता व्हर्टेक्स असणार आहे PS इज कॉन्ग्रुएंट टू RQ म्हणून Pला करस्पॉन्डिंग व्हर्टेक्स येणार आहे RQ. आणखीन काय ट्रायंगलचं नेम येणार आहे RQP. काय ट्रायंगलचं नेम लिहाल तुम्ही RQP हे येईल इथं नेम.
1 to 1 करस्पॉन्डन्स. आणि कोणती टेस्ट असणार आहे? SISSS टेस्ट. आता देअरफोर अँगल QPR इज कॉन्ग्रुअंट टू, फिल करायचं आहे तुम्हाला. कोणता अँगल येणार आहे? PRS. कसले अँगल्स आहेत ते? करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुअंट ट्रायंगल्स. त्याच्यानंतर ट्रायंगल PRQ इज कॉन्ग्रुअंट टू. आता PRQ इज कॉन्ग्रुअंट टू RPSला कॉन्ग्रुअंट येणार आहे, तो सुद्धा करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुअंट ट्रायंगल्स. आता हे जे दोन ट्रायंगल्स आहेत पहिल्या पेअरमधले ट्रायंगल हे दोन ट्रायंगल्स काय आहेत? आर अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय ट्रान्सव्हर्सल PR ऑफ सेगमेंट PQ अँड कोणता आहे? SR. देअरफोर कोणत्या इथं साईड्स तुम्हाला पॅरलल लिहायला येणार आहेत? PQ आणि SRच्या ट्रान्सव्हर्सलमुळं तयार झालेले हे अँगल्स कसले आहेत? अल्टरनेट अँगल्स, आणि ते कॉन्ग्रुअंट आहेत. देअरफोर PQ इज पॅरलल टू SR. हे एक स्टेटमेंट लिहायला येणार आहे. तसंच तुम्हाला दुसरं पुढं काय लिहिता येणार आहे? ऑल्सो द रिमेनिंग पेअर, सेकंड पेअर कोणती आहे? अँगल PRQ कॉन्ग्रुअंट टू अँगल RPS. आणि हे कसले अँगल्स आहेत? आर अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय ट्रान्सव्हर्सल. कोणती येणार आहे? PR ऑफ सेगमेंट PS अँड सेगमेंट PS. आणि कोणती सेगमेंट असणार आहे? तर PS आणखीन त्याच्यानंतर PS आणि कोणती असणार आहे? QR. देअरफोर ते दोन साईड्स काय लिहिता येणार आहेत तुम्हाला? पॅरलल लिहिता येणार आहेत. इक्वेशन 1मध्ये एक पेअर अपोजिट साईड्सची पेअर पॅरलल आहे. इक्वेशन 2मध्ये दुसरी अपोजिट पेअर साईड्सची पेअर पॅरलल आहे. म्हणून फ्रॉम 1 and 2 अपोजिट साईड्स ऑफ पॅरलेलोग्रॅम, अपोजिट साईड्स आर पॅरलल. देअरफोर काय लिहिणार इथं? क्वाड्रिलॅटरल. त्याचं नेम इज अ पॅरलेलोग्रॅम. ते काय म्हणता येणार आहे? पॅरलेलोग्रॅम प्रूव्ह करायला येणार आहे. हे झाला पहिल्या थेरमचासाठी. त्याच्यानंतर तुम्हाला सेकंड थेरम काय दिलेलं आहे बघा. सेकंडमध्ये तुम्हाला थेरमचं स्टेटमेंट, सेकंड स्टेटमेंट काय आहे? इफ बोथ द पेअर्स ऑफ अपोजिट अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुअंट देन इट इज अ पॅरलेलोग्रॅम. आता सेकंडमध्ये काय दिलं आहे? जर क्वाड्रिलॅटरलमध्ये दोन्हीही अपोजिट्स अँगल्सचे पेअर्स कॉन्ग्रुअंट दिले तर तो पॅरलेलोग्रॅम असतो, हे प्रूव्ह करायचं आहे. मग हा क्वाड्रिलॅटरल GEFGH या क्वाड्रिलॅटरलमध्ये अपोजिट अँगल्स कोणते आहेत? अँगल H अँड अँगल F. दुसरी पेअर कोणती आहे? अँगल G अँड अँगल E. मग त्याच्यामध्ये हे तुम्हाला अपोजिट पेअर्स ऑफ अँगल्स काय दिलेले आहेत? कॉन्ग्रुअंट. अपोजिट पेअर्स ऑफ किंवा बोथ द अपोजिट पेअर्स ऑफ अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुअंट दिलेले आहेत. आणि तुम्हाला प्रूव्ह काय करायचं आहे? तो पॅरलेलोग्रॅम आहे. EFGH इज पॅरलेलोग्रॅम. आता जे अँगल्स कॉन्ग्रुअंट तुम्हाला कोणते दिलेले आहेत? अँगल E इज कॉन्ग्रुअंट टू अँगल G. मग त्यांची मेजर काय अश्युम करायची? X डिग्रीज. त्याच्यानंतर अँगल H इज कॉन्ग्रुअंट टू अँगल F आणि त्यांची मेजर काय अश्युम केली? Y. आणि नंतर कोणती प्रॉपर्टी यूज करायची? सम ऑफ अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल किती असते? 360 डिग्रीज. म्हणून अँगल E प्लस अँगल G प्लस अँगल H प्लस अँगल F इज इक्वल टू किती लिहिता येणार आहे? 360. आता इथं तुम्ही X प्लस y इज इक्वल टू 360 आणि तुम्हाला 2x प्लस 2y इक्वल टू 360. देअरफॉर x प्लस y किती येणार आहे? 180 डिग्रीज. मग x म्हणजे कोणता आहे? अँगल G. आणि y म्हणजे कोणता अँगल आहे? H. जर घेतला x म्हणजे Gनं रिप्लेस केला आणि H हा yनं रिप्लेस केला तर अँगल G प्लस अँगल H इज इक्वल टू 180 डिग्रीज. आणि आता अँगल G आणि अँगल H हे कसले अँगल्स आहेत? ॲडजसंट अँगल्स. आणि जर क्वाड्रिलॅटरलमध्ये ॲडजसंट अँगल्स सप्लिमेंटरी असतील तर तो क्वाड्रिलॅटरल काय होणार आहे? पॅरलेलोग्रॅम होणार आहे. मग तसंच अँगल G आणि Hसाठी दाखवलं तर अँगल G आणि F हे सुद्धा काय आहेत? अल्टरनेट ॲडजसंट अँगल्स आणि ते सुद्धा काय येणार आहेत? सप्लिमेंटरी किंवा इंटिरियर अँगल्स म्हटलं तरी चालतं. मग ते इंटिरियर अँगल्स आता इथं अँगल G अँड अँगल H आर इंटिरियर अँगल्स हे लिहायचे स्टेटमेंट. दे आर इंटिरियर अँगल्स कुणामुळं फॉर्म झालेले आहेत? अँगल G आणि अँगल H हे बघायचे आहेत. अँगल G आणखीन अँगल H हे इंटिरियर अँगल्स आहेत. कुणामुळं फॉर्म झालेत? ट्रान्सव्हर्सल GH आणि कोणत्या लाईन्सचे आहेत? तर ऑफ लाईन किंवा ऑफ साईड HE अँड साईड
जी एफ. म्हणून लाईन, कोणत्या लाईन्स पॅरलल येणार आहेत? जी एच ई आणखीन जी एफ या दोन साईड्स काय लिहिता येणार आहेत? पॅरलल लिहिता येणार आहेत. तसंच अँगल जी अँड अँगल एफ हे सुद्धा काय आहेत? इंटिरियर अँगल्स आहेत, त्यांची ॲडिशन 180 डिग्रीज येते. म्हटल्यानंतर दीज टू अँगल्स, अँगल जी अँड अँगल एफ आर फॉर्म्ड बाय ट्रान्सव्हर्सल जी एफ ऑफ लाईन्स. आता ती ट्रान्सव्हर्सल कोणाला इंटरसेक्ट करते? तर ऑफ साईड जी एच अँड ई एफ या दोन साईड्सला इंटरसेक्ट करणारी ही ट्रान्सव्हर्सल आहे जी एफ, आणि तयार झालेले इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी आहेत. देअरफोर काय म्हणता येणार आहे? जी एच इज पॅरलल टू ई एफ. जी एच इज पॅरलल टू ई एफ. आणि कसली टेस्ट आहे ही? इंटिरियर अँगल टेस्ट ऑफ पॅरलल लाईन्स. आणि देअरफोर फ्रॉम 1 and 2 म्हणजे अपोजिट पेअर्स आर पॅरलल, देअरफोर क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलेलोग्रॅम. हा सेकंड थेरम तुम्हाला लिहायला येणार आहे. नाव आता थर्ड थेरम बघा. थर्डमध्ये काय दिलेलं आहे? इफ द डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल बायसेक्ट इच अदर. आता दिलेल्या क्वाड्रिलॅटरलचे डायगोनल्स जर एकमेकांना बायसेक्ट होत असतील तर तो क्वाड्रिलॅटरल काय असणार आहे? पॅरलेलोग्रॅम असणार आहे. आता ह्याचं प्रूफ करत असताना दिलं आहे काय तुम्हाला? डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल नेम काय आहे? ए बी सी डी इंटरसेक्ट ॲट पॉईंट ई. म्हणजेच द बायसेक्ट होत आहेत हे दिलं आहे, म्हणजेच ए ई इज इक्वल टू काय असणार आहे? ई सी, आणि डी ई इक्वल टू बी ई असणार आहे. बी ई इज इक्वल टू डी ई हे दिलं आहे तुम्हाला. आणि तुम्हाला प्रूव्ह काय करायचं आहे? क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलेलोग्रॅम. आता क्वाड्रिलॅटरल पॅरलेलोग्रॅम आहे हे प्रूव्ह करायचं आहे, म्हणजेच तुम्हाला अपोजिट पेअर्स काय दाखवायला आल्या पाहिजेत? पॅरलल दाखवायला आल्या पाहिजेत, किंवा अपोजिट पेअर्स काय दाखवता येणार आहेत? पॅरलल अँड कॉन्ग्रुअंट दाखवायला आल्या पाहिजेत. आणि मग तो क्वाड्रिलॅटरल काय येणार आहे? पॅरलेलोग्रॅम. मग आता ह्याच्यासाठी याचं जे प्रूफ आहे हे तुम्ही प्रूफ लिहायचं आहे. आणखीन इथं तुम्हाला काही क्वेश्चन्स दिलेत, त्या क्वेश्चन्सला आन्सर्ससुद्धा करायचं आहे. मग फाइंड द आन्सर्स फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स अँड राईट द प्रूफ ऑफ ऑन युअर ओन. आता इथं पहिल्यांदा विच अल्टरनेट. आता पहिल्यांदा काय केलेलं आहे? डायगोनल्स इंटरसेक्ट इच अदर दिलं आहे ईला. ई पॉईंटमध्ये दोन डायगोनल्स इंटरसेक्ट होतात. मग त्याच्यानंतर काय केलेलं आहे? तर ईच पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स, विच पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स शुड बी शोन कॉन्ग्रुअंट फॉर प्रूव्हिंग ए बी कॉन्ग्रुअंट पॅरलल डी सी. ए बी ही लाईन डी सीला पॅरलल आहे हे प्रूव्ह करायचं आहे पहिल्यांदा. आणि ते प्रूव्ह करण्यासाठी कोणते अल्टरनेट अँगल्स कन्सिडर करणार? मग कोणते अल्टरनेट अँगल कन्सिडर करायचे आहेत? मग त्याच्यासाठी तुम्हाला ट्रायंगल कोणते कन्सिडर करायचे? मग पहिल्यांदा इन क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी, ए सी काय आहे? डायगोनल अँड बी डी इज डायगोनल इंटरसेक्ट ॲट पॉईंट ई. इंटरसेक्ट ॲट पॉईंट ई. मग तुम्ही ट्रायंगल दोन कन्सिडर केले, ए बी ई, आणि दुसरा ट्रायंगल सी डी ई. हे दोन ट्रायंगल्स कन्सिडर केले तर बघा, ए ई इज कॉन्ग्रुअंट टू ई सी ही एक लिहायला येणार आहे. त्याचबरोबर बी ई इज कॉन्ग्रुअंट टू डी सी, दोन अँगल्स लिहिले. आणि त्याच्यानंतर आता तुम्हाला दोन ट्रायंगल्स काय करायचे आहेत? कॉन्ग्रुअंट दाखवायचे आहेत. मग आता ह्या ज्या करस्पॉन्डिंग साईड कॉन्ग्रुअंट साईड्स दाखवल्या त्याच्यामधला अँगल ए ई बी इज कॉन्ग्रुअंट टू अँगल सी ई डी. कसले अँगल्स आहेत हे? दोन अपोजिट अँगल्स. मग टू ट्रायंगल्स, ट्रायंगल ए बी ई अँड ट्रायंगल सी डी ई आर कॉन्ग्रुअंट बाय एस ए एस टेस्ट. ते दोन ट्रायंगल्स काय झाले? कॉन्ग्रुअंट झाले. मग ते दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुअंट म्हटल्यावरती तुम्हाला काय करता येणार आहे? तर ए बी इज कॉन्ग्रुअंट टू डी सी हे लिहायला येईल. ए बी इज कॉन्ग्रुअंट टू डी सी म्हणजेच काय आहेत? हे अपोजिट पेअर्स कॉन्ग्रुअंट झाले. आता ते पॅरलल पण दाखवायचे, त्याच्यासाठी कोणते घेणार आहात? तर अँगल ई ए बी कॉन्ग्रुअंट टू अँगल ई सी डी. ई ए बी कॉन्ग्रुअंट अँगल ई सी डी. म्हणजेच आता हे जर अँगल्सचे नेम्स आपण सी ए बी आणि अँगल ए सी डी हे लिहिले तर कोणते हे कसले अँगल्स येणार आहेत त्यावेळेला? अल्टरनेट अँगल्स. मग कोणते अल्टरनेट अँगल्स दाखवायला पाहिजेत ए बी पॅरलल डी सीला? तर अँगल सी ए बी
पॅरलल कॉन्ग्रुएंट अँगल ACD. हे अँगल्स तुम्हाला काय दाखवायला लागणार आहेत, कॉन्ग्रुएंट दाखवायला लागणार आहेत. आणि हे दोन अँगल्स कसले अँगल्स आहेत, अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय ट्रान्सव्हर्सल AC ऑफ लाईन AB अँड DE. देअरफॉर DC, therefore AB is parallel to DC by alternate angle test. हे लक्षात आलं आहे, एवढं तुम्हाला याच्यासाठी लिहायला लागणार आहे. माझी इथं फक्त एकच क्वेश्चन विचारला आहे. काय विचारलेलं आहे, तर AB पॅरलल DC दाखवण्यासाठी कोणते अल्टरनेट अँगल्स तुम्हाला घ्यावे, कन्सिडर करायला लागतील. मग कोणते असणार आहेत आणि कोणते ट्रान्सव्हर्सल. मग त्यावेळेस ट्रान्सव्हर्सल कोणती असणार आहे, AC. आणि तुम्हाला प्रूव्ह काय करून दाखवायचं आहे, तर अँगल CAB कॉन्ग्रुएंट अँगल ACB. मग आता हे डायरेक्ट लगेच दाखवता येणार आहेत का, नाही. मग त्याच्यासाठी तुम्हाला दोन ट्रायंगल्स कन्सिडर करायला लागणार आहेत. कोणते आहेत, EAB अँड ट्रायंगल ECD. हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट दाखवायचे आणि मग करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट, आणि ते करस्पॉन्डिंग जे अँगल्स दाखवले ते काय असणार आहेत, अल्टरनेट अँगल फॉर्म्ड बाय ट्रान्सव्हर्सल AC ऑफ सेगमेंट किंवा ऑफ साईड AB अँड DC. मग हे पहिल्या प्रश्नासाठी येणार आहे. त्याच्यानंतर विच ट्रायंगल विल कंटेन द अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय ट्रान्सव्हर्सल. आता बघा, AB आणि DCD पॅरलल दाखवण्यासाठी ट्रान्सव्हर्सल कोणती करायची आहे, कन्सिडर करायची आहे, AC. ही ट्रान्सव्हर्सल कन्सिडर करणार तुम्ही. आणि त्याच्यानंतर कोणते अल्टरनेट अँगल्स येणार आहेत, तर अँगल्स हे इथं क्वेश्चन्स आहेत. मग आपण हे सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. कोणते कोणते येणार आहेत, तर अँगल CAB कॉन्ग्रुएंट अँगल ACD हे असणार आहेत अल्टरनेट अँगल्स. आता विच टेस्ट विल एनेबल यूज अस टू से दॅट टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. मग कोणत्या टेस्टने येणार आहेत, SAS टेस्टनं ते दोन ट्रायंगल्स काय येणार आहेत, कॉन्ग्रुएंट. आणि सिमिलरली यू कॅन प्रूव्ह दॅट AD इज पॅरलल टू BC. AD पॅरलल टू BC, त्यावेळेस ट्रान्सव्हर्सल कोणती कन्सिडर करायची, BD कन्सिडर करायची. आणि कोणते अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट दाखवायचे, अँगल ADB अँड अँगल DBC हे दाखवायचे. मग हे प्रूफ तुम्ही लिहा. आणखीन मग तुम्हाला काय मिळणार आहेत, आता हे जे 3 थेरम्स तुम्ही बघितले, पहिला थेरम तुम्ही अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट अल्टरनेट अँगल टेस्ट. सेकंडमध्ये तुम्ही काय यूज केलं, इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी, त्याचा यूज केला. इंटिरियर अँगल्स जे आहेत ते सप्लिमेंटरी. आणि थर्डमध्ये सुद्धा काय यूज केलेलं आहे, अल्टरनेट अँगल्स टेस्टचा यूज करून केलेला आहे. आता त्याच्यानंतर हे थेरम्स हे काय आहेत, युजफुल आहेत एखादा क्वाड्रिलॅटरल पॅरलेलोग्राम दाखवण्यासाठी. आता अजून एक फोर्थ थेरम आहे आणि तो कोणता आहे, अ क्वाड्रिलॅटरल इज पॅरलेलोग्राम इफ द पेअर्स ऑफ इट्स अपोजिट साईड इज पॅरलल अँड कॉन्ग्रुएंट. एक क्वाड्रिलॅटरलला, दिलेल्या क्वाड्रिलॅटरलला पॅरलेलोग्राम केव्हा म्हणता येणार आहे, इफ अ पेअर ऑफ इट्स अपोजिट साईड, म्हणजे एक अपोजिट साईडची पेअर ही कॉन्ग्रुएंट आणि पॅरलल दिलेली असेल तरीसुद्धा तो क्वाड्रिलॅटरल काय म्हणता येणार आहे आपल्याला, पॅरलेलोग्राम. आणि त्याचं प्रूफ इथं दिलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये दिलेलं काय आहे, क्वाड्रिलॅटरल ABCD इज एक क्वाड्रिलॅटरल आहे आणि त्याच्यामध्ये इन विच वन पेअर BCCB कॉन्ग्रुएंट DA आणि CB इज पॅरलल टू DA हे दिलं आहे. एक पेअर अपोजिट साईडची एक पेअर कॉन्ग्रुएंट आणि पॅरलल दिलेली आहे. आणि तुम्हाला प्रूव्ह काय करायचं आहे, द क्वाड्रिलॅटरल इज पॅरलेलोग्राम. त्याच्यासाठी आता तुम्हाला देताना BC इज पॅरलल टू AD दिलं आहे, म्हणून तुम्ही डायगोनल कोणती ड्रॉ करणार, BD डायगोनल ड्रॉ करायची. आणि डायगोनल BD ड्रॉ केल्यावरती दोन ट्रायंगल्स कन्सिडर केले जाणार आहेत. आणि कोणते आहेत, तर CBD आणि ट्रायंगल ADB हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट दाखवायचे. इथं डायरेक्ट लिहिलेलं आहे, इथं तुम्हाला ते काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे इन ट्रायंगल CBD अँड ट्रायंगल ADB. आता तुम्हाला या दोन लाईन्स पॅरलल दिल्यात, म्हणजे तुमचा कोणता येणार आहे, अँगल CBD हा अँगल कोणाला कॉन्ग्रुएंट येणार आहे, BDA. आणि काय म्हणणार तुम्ही त्याला, अल्टरनेट अँगल्स, बिकॉज CB इज पॅरलल टू DA गिवन.
आणि बी डी काय येणार आहे त्यावेळेस ट्रान्सव्हर्सल, म्हणून दिस टू अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. तसंच अजूनही एक पेअर तुम्हाला दाखवता येते, अँगल सी डी बी. सी डी बी हा अँगल कॉन्ग्रुएंट टू अँगल ए बी डी या अँगलला कॉन्ग्रुएंट आहे. हा सुद्धा काय आहे अल्टरनेट अँगल्स. आता थर्ड कोणता पार्ट दाखवता येणार आहे, बी डी इज कॉन्ग्रुएंट टू बी डी, म्हणून टू ट्रायंगल आणि ह्याला रिझन काय आहे कॉमन साईड. मग ट्रायंगल कन्सिडर केलेले ट्रायंगल कोणत्या टेस्टनं कॉन्ग्रुएंट येणार आहेत, तर आता मी इथं दाखवलं आहे त्याप्रमाणे ती कोणती टेस्ट असणार आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला मी इथं दाखवलं त्याच्यामध्ये कोणती आहे ASA टेस्ट. त्याचबरोबर इथं कोणत्या टेस्टनं विचारलेलं आहे SAS. आता SAS साठी काय कन्सिडर करणार आहात, तर त्याच्यामध्ये साईड अँगल आणखीन साईड, म्हणजे एक अपोजिट पेअर एक अँगल अल्टरनेट अँगल कन्सिडर केला तरी चालणार आहे. कोणते दोन ट्रायंगल्स आहेत CBD आणि ADB. मग त्याच्यामध्ये तुम्हाला CD इज कॉन्ग्रुएंट टू AB हे लिहिता येणार आहे. त्याचबरोबर अजूनही काय लिहिता येईल, CD कॉन्ग्रुएंट टू AD. आणि आता अल्टरनेट अँगल कोणता कन्सिडर करायचा आहे, CD कॉन्ग्रुएंट टू AD, CD इज कॉन्ग्रुएंट टू CB इज कॉन्ग्रुएंट टू AD हे दिलं आहे तुम्हाला. आणि अजूनही काय दिलेलं आहे ते पॅरलल आहे. आता ही साईड आणि BD काय येणार आहे दोघांच्यामध्ये कॉमन येणार आहे, म्हणून तुम्हाला हा अल्टरनेट अँगल CBD आणि BDA हे काय लिहिता येणार आहेत अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, म्हणून टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट बाय SAS टेस्ट. आणि याच्या आधी मी जे सांगितलं त्याच्यामध्ये दोन अल्टरनेट अँगल्स आपण घेतले होते आणि ही कॉमन साईड, म्हणजे त्यावेळेससुद्धा हे दोन ट्रायंगल्स आणखीन एका टेस्टनं आपल्याला दाखवता येतात आणि ती कोणती आहे ASA टेस्ट. पण इथं कोणती विचारलेली आहे लिहिलेलं आहे तर SAS. मग त्याच्यासाठी काय करणार तुम्ही, CB इज कॉन्ग्रुएंट टू AD गिवन. त्याचबरोबर अँगल CBD कॉन्ग्रुएंट अँगल BDA अल्टरनेट अँगल्स. आणि थर्ड सेगमेंट BD कॉन्ग्रुएंट सेगमेंट BD कॉमन. आणि टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट बाय SAS टेस्ट. आणि ते झाल्यानंतर काय लिहिता येणार आहे अँगल CDB. देअरफॉर अँगल CDB इज कॉन्ग्रुएंट टू अँगल BABD. आता इथं टेस्ट जी विचारलेली आहे ती घ्यायची आहे. ASAनं दाखवता येणार नाहीत, फक्त ASA. त्यावेळेस मी तुम्हाला हे दोन अँगल्स दाखवले तर ते चुकीचं आहे, ते घेऊ नका, कारण SAS टेस्ट इथं दाखवता येणार नाही. CD ABला पॅरलल दिलेली नाही, आपल्याला एकच पेअर पॅरलल दिलेली आहे, BC इज पॅरलल टू AD आणि कॉन्ग्रुएंट. मग त्याचाच यूज करून आपल्याला एक टेस्ट कोणती येणार आहे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट दाखवण्याची, SAS टेस्टनं ते कॉन्ग्रुएंट दाखवता येतील. आणि मग आपल्याला दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट लिहिल्यानंतर कोणते अँगल्स तुम्ही लिहिणार, अँगल CDB कॉन्ग्रुएंट अँगल ABD. आणि हे कसले अँगल्स आहेत अल्टरनेट अँगल्स. बाय अल्टरनेट अँगल टेस्ट CD इज पॅरलल टू AB हे प्रूव्ह करता येणार आहे. आणि मग अपोजिट पेअर्स काय झाले, क्वाड्रिलॅटरलचे अपोजिट दुसरी पेअर पण पॅरलल येणार आहे आणि म्हणून तो क्वाड्रिलॅटरल काय येणार आहे पॅरलेलोग्रॅम. म्हणजे इथं तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे क्वाड्रिलॅटरल ABCD इज पॅरलेलोग्रॅम. मग एक पेअर पॅरलल दिले, आपल्याला दुसरी पेअर अपोजिट पेअरची पण पॅरलल दाखवता आली आणि म्हणून क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलेलोग्रॅम. आता पॅरलेलोग्रॅम क्वाड्रिलॅटरल हा पॅरलेलोग्रॅम असण्याच्या कंडिशन्स कोणत्या कोणत्या आहेत. अ क्वाड्रिलॅटरल इज पॅरलेलोग्रॅम इफ इट्स पेअर्स ऑफ अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट अँगल्सचे पेअर्स कॉन्ग्रुएंट असतील तर तो क्वाड्रिलॅटरल काय येणार आहे पॅरलेलोग्रॅम. त्याच्यानंतर इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलेलोग्रॅम इफ इट्स पेअर्स ऑफ अपोजिट साईड्स आर कॉन्ग्रुएंट. त्याच्या अपोजिट साईड्सचे पेअर्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्याला काय म्हणता येणार आहे पॅरलेलोग्रॅम. आणि थर्ड काय आहे, द क्वाड्रिलॅटरल इज पॅरलेलोग्रॅम इफ इट्स डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. चौथा आहे, अ क्वाड्रिलॅटरल इज पॅरलेलोग्रॅम इफ
अ पेअर ऑफ इट्स अपोजिट साईड इज पॅरलल अँड कॉन्ग्रुअंट. जर एक साईड त्याची अपोजिट साईड्सची एक पेअर कॉन्ग्रुअंट आणि पॅरलल दिली असेल तरीसुद्धा तो काय येणार आहे, पॅरलेलोग्रॅम. आणि हे 4 आहेत टेस्ट थिअरम्स आर कॉल्ड टेस्ट ऑफ पॅरलेलोग्रॅम. पॅरलेलोग्रॅमच्या ह्या 4 टेस्ट आहेत. पॅरलेलोग्रॅम असण्याच्या, दिलेल्या क्वाड्रिलॅटरल पॅरलेलोग्रॅम असण्याच्या ह्या 4 टेस्ट इथं दिलेल्या आहेत. त्या तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा हे थिअरम्स व्यवस्थित.